हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया माझं आजचं रुटीन काय काय आहे। आणि आता आम्ही मार्केटला चाललो होतो कारण काल पण आपण शॉपिंगला गेलो, काही गोष्टी अजून मिळाल्या नव्हत्या तर फौजी आज आपल्याला दुसऱ्या मार्केटमध्ये घेऊन चालल्यात। आणि आता फौजींना सुट्टी आहे, फौजी सुट्टीवर होते तोपर्यंत चला म्हटलं जे काही आपल्याला घरामध्ये पाहिजे ना ते सगळ्या वस्तू घेऊन येऊया। आणि कसं असतं नवीन ठिकाणी आता आपला पूर्ण संसार उभा करायचा आहे तर भरपूर अशा गोष्टी खरेदी कराव्या लागतात कारण गरजेनुसार सगळं घ्यावंच लागतं। आणि जम्मूमध्ये जे आपलं क्वार्टर्स होतं ना त्याला एवढ्या खिडक्या वगैरे नव्हत्या, पण इथं खूप आहेत त्यामुळे आणि पडदे वगैरे गरजेचेच होते। तर चला म्हटलं फौजींना तुम्हाला टाइम आहे तोपर्यंत जे आपल्याला साहित्य पाहिजे ना ते घेऊन येऊया। थोड्या अंतरावर आम्ही चालत गेलो, त्याच्यानंतर आपल्याला रिक्षा सापडली आणि आता आपण रिक्षामध्ये बसून जाऊया कारण प्रवास आपला लांबचा होता तर चालत जाऊन चालणार नाही, तर म्हटलं चला रिक्षानेच जाऊया। बघूया आजच्या मार्केटमध्ये आपल्याला पडदे वगैरे सापडतात की नाही। मला कुशन कव्हर वगैरे घ्यायचं आहे आणि आता नवीन ठिकाणी आलोय ना तर थोडंसं टाइम पण लागते सगळ्या गोष्टी सापडायला कारण फौजींना पण एवढं माहित नाही आणि मला तर काही माहीतच नाही। तर फौजी म्हणते काही नाही आपण एक दोन मार्केट बघूया, जर आपल्याला आपल्या आवडीनुसार घावले तर ठीक, नाहीतर मग आपण ऑनलाईन वगैरे मागूया। तर चला आता चाललोय, चला मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघूया माझं आजचं रुटीन काय काय आहे। फौजी प्लास्टिकचं जे दुकान असतं ना तिथे गेले होते, प्लास्टिकचं साहित्य मिळतं कारण आपल्याला 20 लिटरची पाण्याची बॉटल पाहिजे होती पाणी आणण्यासाठी। आणि मी इथं असेच उभा राहिली तर इथं मी बघितलं इथं ना गव्हाचं पीठ बनवत होते, मक्याचं पीठ। तर एका साईडला गव्हाचं पीठ बनवायचं चालू होतं आणि त्यांनी इथं ना असं मोठमोठ्या म्हणजे काय हे पातेल्यासारखंच आहे, मोठी भांडी होती त्याच्यामध्ये विकायला ठेवलं। तर मी तिथं विचारत होते कशा कशाचे पीठ वगैरे आहेत ते मला सांगत पण होते।
आणि छान वाटलं, कारण आता गव्हाचं पीठ आपल्याला ताजं ताजं मिळेल. पॅकेटचं खाऊन ना खूप कंटाळा आलाय, पण आता इथं ताजं मिळेल तर छान वाटलं. आणि म्हटलं बघूया आता कधी आपल्याला परत जर पाहिजे असेल ना तर आपण इथून घेऊन जाऊया. मी परवा स्मार्ट बाजारला गेले होती ना, तेव्हा आशीर्वाद आट्याचं पॅकेट आणलंय, पण आता ते संपल्यानंतर मी इथं येऊन घेऊन जाईन. आणि इथं एक छोटा मुलगा होता, त्याला मी विचारत होते आणि कोणकोणत्या प्रकारचं पीठ इथं मिळतं. तो म्हटला मक्याचं मिळतं, बाजरीचं मिळतं आणि गव्हाचं पण मिळतं, तांदळाचं पण मिळतंय. तर छान आहे. आता इथं सगळ्या म्हणजे प्रकारचे आपल्याला पिठं वगैरे मिळतील. आणि आता इथं सगळं आमचं शॉपिंग करून झालं. खूप थकलोय तर चला काहीतरी खाऊन घेऊया. बाहेर आलं की काही ना काहीतरी खातोयच आम्ही, कारण खूप फिरून फिरून थकायला होतंय. मस्त आता इथं सर्वांचा नाश्ता चाललाय. चला तर आता मी पण नाश्ता करून घेते आणि नंतर बोलते. आणि आता आपली शॉपिंग वगैरे करून झाली. जास्त काही शॉपिंग नव्हतीच, मला फक्त पडदेच घ्यायचे होते. बाकी तर सगळे शॉपिंग आपली कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं झालीच होती. तर चला आता घरी जाऊया. घरी गेल्यानंतर मग दाखवते तुम्हाला मी काय काय साहित्य वगैरे घेऊन आली. आता आम्ही आमच्या गेटपर्यंत पोहोचलो आहे. आणि चला मग बघूया मार्केटमधून काय काय शॉपिंग करून आलो. कालची शॉपिंग पण काही दाखवताच आली नाही, कारण काल तर खूप बिझी रुटीन होतं. चला म्हटलं आज बघूया. तर हे ना असे पडदे घेतल्या. जास्त पण असे डार्क कलर नाहीत, लाईट कलरच घेतले, कारण मला डार्क कलर जास्त आवडत नाहीत. तर अशा प्रकारे अर्णव पुन्हा शांत राहा. आणि हे अशा प्रकारे पडदे घेतले. बघूया आता लावल्यानंतरच कळेल की कसे दिसत आहेत काय घेतलं. आणि हा डायनिंग टेबलसाठी कव्हर घेतलाय. आणि जम्मूमध्ये ना जागा कमी असल्यामुळे आम्ही डायनिंग टेबल वगैरे काही वापरलंच नव्हतं. आता इथं आहे जागा आणि टेबल पण आहे भरपूर. आणि हे कुशन कव्हर पण घेतलेत. आणि ती दोन आहेतच माझ्याकडे ऑलरेडी. हा घेतलेला मी, हा जम्मूमध्ये घेतलेले, आणखी दोन घेतल्यात अशा प्रकारे. आणि बाकी ना एक पाण्याची बॉटल पण घेतली आपली 20 लिटरची, कारण पाणी वगैरे आणायला लागतेच आपल्याला. बाकी काय नाही, एवढी होती आजची आपली शॉपिंग. आणि हा केळी पण घेतलेली. इथं ना स्वस्त आहेत, म्हणजे महाराष्ट्रापेक्षा महागच आहे. जम्मूमध्ये 100 रुपयाचे 12 केळी, इथं ना बंगालमध्ये 50 रुपयाचे डझन आहे. त्यामुळं छान वाटलं, थोडं ठीकठाक आहे, जास्त पण रेट नाही. जम्मूपेक्षा तर कमीच आहे इथं. छान वाटलं शॉपिंग करायला आज मला. चला आता चहा घेते, कारण खूप कंटाळा आलाय. थोडा चहा पिल्यानंतर रिलॅक्स. आणि थोडा वेळ आली, बसली, तुम्हाला जी काही शॉपिंग आहे ती दाखवली आणि पाणी वगैरे घेतलं. चला आता चहा करूया, कारण बाहेरून आलं ना खूप थकल्यासारखं होतं. थोडं चहा घेतला की छान वाटेल. अजून माझी भरपूर काम आहे, जे आपली पडदे वगैरे आणले आहेत ना ते पण सेट करायचे होते. चला आता चहा वगैरे एका साईडला ठेवतो आणि त्याच्यानंतर बाकीची आपली जी कामं आहेत, पडद्या वगैरे लावायचे आहे ना ते पण लावून घेऊया. आणि त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक पण बनवायचा आहे, पण स्वयंपाकाला अजून टाईम होतो. तोपर्यंत मी म्हटलं थोडंफार आपलं घराचं काय काय पडदे वगैरे लावायचे आहेत, काय ते सजावट आहे ते करूया. आणि असे ना छान असे पडदे बघा लावल्यात, कसे दिसत आहेत मग नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि बाकी काही खिडक्या होते ना तिथं पण मी आता ही पडदे वगैरे लावतोय. आणि मला असं वाटतं प्रत्येक फौजी पत्नीला ना आपला आर्मी क्वार्टर सजवायला खूप छान वाटतं, कारण तो आपला संसार असतो आणि आपण म्हणजे अलगच फिलिंग असते. तर प्रत्येक फौजी पत्नी आपल्या आर्मी क्वार्टरला अशीच सजवत असेल जसं मी आता सजवत आहे. मला पण ना खूप छान वाटतं. जेव्हा बी मला क्वार्टर मिळालं ना तेव्हा मी खूप छान प्रकारे सजवलं त्याला. आणि आता इथं चाललंय. इथं ना थोडंसं त्याचं जे पडदा अडकवायचं स्टील होतं ना ते रिंग थोडंसं म्हणजे कमी पडत होती, तर आम्ही व्यवस्थित ॲडजस्ट करून छान आता तिथं पडदे वगैरे लावलेत. चला चहा पण एकीकडे बनला होता, मस्त आता चहा घेतो आणि त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक पण बनवायचा आहे.
आणि त्याच्यानंतर ना आपला टेबल कव्हर आणला होता ना, तो पण मी छान इथं सजवला। तर आजचा व्हिडिओ माझा असा होता। आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते। आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये। व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या। भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र।